मित्रांनो, उद्या आहे मोठा रविवार, उद्या आहे रथसप्तमी। खास महिलांसाठी हा व्हिडिओ आणि खास महिलांसाठी हा उपाय आहे। तुम्हाला फक्त एक तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पाणी, त्यामध्ये एक फूल, थोडा कुंकू, हळद, तांदूळ टाकून हा उपाय करायचा आहे। सगळं काही तुमच्या मनासारखं होईल। मित्रांनो, हा उपाय प्रत्येक महिला करू शकते। ती विवाहित असेल, अविवाहित असेल, कुमारिका असेल। कशासाठी करायचं आहे तर आपलं संसार सुखी व्हावा, पतीची प्रगती व्हावी, मुलाबाळांची प्रगती व्हावी, घराला संरक्षण प्राप्त व्हावं, कुमारिका असेल तर चांगला वर मिळावा, शिक्षणात प्रगती व्हावी, नोकरी मिळावी, घराच्या कटकटी संपाव्यात। प्रत्येक गोष्ट जी तुमच्या मनात आहे, तुमच्या मनासाठी तुम्हाला हवी आहे आणि चांगलं व्हावं, सगळं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे। फक्त महिलांनी केलेला प्रत्येक उपाय हा लक्ष्मीसारखा असतो। तिने केलेले प्रत्येक काम हे त्या घराला पुढे घेऊन जाणार असतं। कारण महिला ही फक्त तिच्यासाठी मागत नसते, तर मुलाबाळांसाठी मागते, पतीसाठी मागते, आईवडिलांसाठी मागते, भावासाठी मागते, सगळ्यांसाठी ती मागत असते। उद्याचा दिवस हा खास आहे, विशेष आहे, खूप महत्त्वाचा आहे। माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी आहे। या सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते। या दिवशी सूर्यदेवाचा जन्मदिवस मानला जातो। सूर्याचा रथ उत्तरायणाकडे वेगाने पुढे जाऊ लागतो, म्हणून या दिवसाला फार महत्त्व आहे। सूर्यदेव आरोग्य देतं, तेज देतं, आयुष्यात दीर्घायुष्य लाभतं आणि प्रगती सूर्यदेव देतात। म्हणून या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, काहीच खायचं नाही, काहीच प्यायचं नाही। एक स्टीलचा किंवा तांब्याचा लोटा घ्यायचा, ज्याला आपण तांब्या म्हणतो, त्याच्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं, त्याच्यामध्ये चिमूटभर कुंकू, चिमूटभर हळद, तांदूळ, एखादी कोणतंही फूल असेल ते फूल टाकायचं आणि तुमच्या टेरेसवर किंवा बाल्कनीत किंवा घराच्या बाहेर जायचं। सूर्यदेवाकडे बघत ते पाणी दोन्ही हात वर करून पाण्याची एक सरळ धार सोडायची, म्हणजे हळूवार पाणी सावकाश टाकायचं आणि जी धार जमिनीवर पडते पाण्याची, त्या धारीतून, त्या पाण्यातून सूर्यदेवाचं दर्शन घ्यायचं आणि बोलायचं 11 वेळेस, ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः असा मंत्र जप करायचा। ते पाणी पडताना त्या पाण्यातून सूर्यदेवाचं दर्शन घ्यायचं आहे तुम्हाला। हा उपाय तुम्ही नक्की करा। तुमच्या आयुष्यात सूर्यासारखा तेज येईल, तुमच्या आयुष्यात प्रगती येईल, संतान प्राप्ती हवी संतान प्राप्ती होईल, प्रगती हवी प्रगती होईल, सगळं काही तुमच्या मनासारखं होईल। फक्त हा उपाय रथसप्तमीच्या दिवशी नक्की करा। धन्यवाद।